नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत चीज गार्लिक बर्गर बन। तर त्यासाठी मी इथे बर्गरचा बन घेतलाय। तर तुम्हाला नाही भेटला तर तुम्ही बन पाव वापरला इथे तरी चालेल। तर मी इथे काही भाज्या चिरून घेतल्यात। एक कांदा मीडियम आकाराचा चिरून घेतलाय, एक टोमॅटो चिरून घेतलाय, एक छोटी शिमला मिरची चिरून घेतली आहे, थोडीशी लसूण मी बारीक ठेचून घेतली आहे, बारीक एकदम, कोथिंबीर थोडीशी चिरून घेतली आहे। इथे मी मक्याचे दाणे उकडून घेतलेत, चीज आणि मी इथे बटर वितळवून घेतले असं। तर आपण आधी बटर तयार करून घेऊया। मी वितळलेल्या बटर मध्ये थोडीशी लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहे। हे चांगलं मिक्स करून घेऊया। आता मी इथे बर्गरला असे कट करून घेणार आहे। कट आपल्याला पूर्ण खालीपर्यंत नाही पाडायचे, अर्ध्यापर्यंतच करायचे आहेत। तर मी असे उभे आडवे कट करून घेणार आहे याला। हे बघा, अशा प्रकारे मी कट करून घेतलंय। आता मी इथे एका बाउल मध्ये भाज्या मिक्स करून घेणार आहे। मी आता कांदा घातलाय, टोमॅटो, शिमला मिरची, उकडलेले मक्याचे दाणे, चिली फ्लेक्स 1 चमचा, ऑरिगॅनो 1 चमचा, थोडंसं मीठ, चीज मध्ये मीठ असतं त्यामुळे थोडंसं टाकायचं। आता हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, सगळं मिक्स करून। मी इथे काळी मिरीची पूड टाकायला विसरले होते, थोडीशी टाकली आता वरून, 1 पाव चमचा होईल एवढी, जास्त नाही टाकायची। मिक्स करून घेतले। आता आपण याच्यावर चीज असं किसून घेऊया। तुम्ही इथे मोझरेला चीज असतं ते वापरलं तरी चालेल। चीज आपल्याला जसं जास्त कमी या प्रमाणात पाहिजे असेल तसं घ्यायचं। चीज जास्त पाहिजे असेल तर चीज जास्त घाला, नाहीतर भाज्या पाहिजे असतील तर भाज्या तुम्ही इथे जास्त घालू शकता। मला भाज्या जास्त पाहिजे होत्या म्हणून मी भाजीचं प्रमाण जास्त ठेवले। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे भाज्यांच्या मध्ये। आता मी इथे बर्गर बनला असं बटर लावून घेणार आहे। इथे जर तुम्हाला लसूण घालून जर बटर आवडत नसेल तर तुम्ही प्लेन बटर वापरलं तरी चालेल। मी आता सगळ्या बाजूने खालीपर्यंत असं जाईल असं बटर लावून घेणार आहे। पूर्ण खालीपर्यंत गेलं पाहिजे बटर। मुलांना बाहेरचं खायला खूप आवडतं, बाहेरचं देण्यापेक्षा तुम्ही असं घरी जरी बनवून दिला तरी चालेल। मुलांना म्हणण्यापेक्षा मोठ्यांनाही आवडतंच, पण बाहेरचं खाण्यापेक्षा तुम्ही असं घरी बनवून खाऊ शकता। आता मी इथे या भाज्या आणि चीज असं याच्यामध्ये पूर्ण असं भरून घेणार आहे। पूर्ण खालीपर्यंत आपल्याला भरून घ्यायचं आहे, पण हळूहळू असं हाताने व्यवस्थित प्रेस करून घालायचं आहे। जास्त तुम्ही ब्रेड असं ओढला तर त्याचा तुकडा पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावकाश आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये।
आता मी दोन्ही साईडनं असं चीज आणि भाज्या घालून घेणार आहे। पूर्ण असं मी भरगच्च भाज्या घालून भरून घेतलंय। आता याच्यावरून थोडंसं बटर लावायचं आहे। आता मी इथे कढई ठेवली, गॅसवर ठेवली आहे आणि गॅसची फ्लेम एकदम मंद करून घेतली आहे। त्याच्यामध्ये थोडंसं बटर घातलंय खाली मी आणि त्याच्यामध्ये आता हा बन ठेवलाय। त्याच्यावर आपल्याला थोडंसं बटर घालून घ्यायचं आहे। तुम्हाला इथे जास्त असं चीज आवडत असेल तर तुम्ही जास्त वरून चीज घातलं तरी चालेल, थोडंसं चीज वरून घातलं तरी चालतं। इथे मी थोडं बटर घातलंय। आता याच्यावर झाकण ठेवूया आणि एक 15 मिनिटं बेक करून घेऊया। गॅसची फ्लेम इथं आपल्याला एकदम बारीक ठेवायची आहे। आता हे बघा मी 15 मिनिटानंतर काढून घेतलंय। इथे आपला चीज गार्लिक बर्गर बन तयार झालाय। माझी रेसिपी ही तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।